पोलीस स्टेशनमधून बेल कशी मिळेल? ॲक्च्युअली पोलीस जर कोणाला घेऊन गेले तर लोक समजतात की कोणते तरी मोठे गंभीर प्रकरण असेल. परंतु असे समजण्याची अजिबात गरज नाही. जर एखाद्या व्यक्तीला कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र अपराधामध्ये पोलिसांनी अटक केली असेल, परंतु जो अपराध त्याने केलाय तो जर बेलेबल असेल, तर येथे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. अशा कंडिशनमध्ये पोलीस स्टेशनमधून बेल सहज मिळते. हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मॅक्झिमम केसेस या छोटे मोठे वादच असतात. आपसामध्ये भांडण तंटे होतात, मारझोड होते, किरकोळ जखम झालेली असते. तर असे हे सर्व अपराध बेलेबल ऑफेन्समध्ये येतात. केवळ ते कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र अपराध असल्यामुळे, म्हणजे पोलिसांनी दखल घेण्याजोगे अपराध असतात त्यामुळे, आणि सर्व दखलपात्र अपराधांमध्ये पोलिसांना कारवाई करावीच लागते. त्यामुळे पोलीस ज्यांच्यावर दखलपात्र अपराध केल्याचा आरोप असतो त्यांना पोलीस घेऊन जातात पोलीस स्टेशनला. फॉर एक्झाम्पल 115(2) BNS मध्ये साधी किरकोळ जखम झालेली असते, रक्त निघालेलं असतं, परंतु ही जखम ग्रीवियस इंजुरीमध्ये येत नाही. मग हा कोणता अपराध? तर अदखलपात्र अपराध, नॉन कॉग्निझेबल. सेक्शन 115(2) BNS मध्ये इच्छापूर्वक दुखापत पोहोचवलेली असते. उद्देश असतो तशी दुखापत पोहोचवण्याचा, परंतु हा ऑफेन्सच नॉन कॉग्निझेबल आहे. त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही या ऑफेन्समध्ये. म्हणजे या ऑफेन्समध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशन नाही करू शकत, कारण ऑफेन्स नॉन कॉग्निझेबल आहे. परंतु या ऑफेन्स सोबत जर सेक्शन 126(2) ऑफ BNS लावले असेल तर मात्र ही वेगळी गोष्ट आहे. यामध्ये गैरनिरोध केला जाते. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ज्या दिशेने जाण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, ज्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे, त्याला त्या मार्गातून अडवणूक करणे, त्याला त्या मार्गात जाण्यास प्रतिरुद्ध करणे, म्हणजे येथे त्याचा मार्ग बंद केला जातो. फॉर एक्झाम्पल कोणी रस्त्यामध्ये कुत्रं बांधतं किंवा कोणी एखादी भिंत टाकली असेल, तेव्हा सेक्शन 126(2) BNS लावल्या जाते. परंतु हा ऑफेन्स आता कॉग्निझेबल आहे. म्हणजे यामध्ये या ऑफेन्सची दखल घेऊन पोलीस तुमच्यावरती कारवाई करू शकतात. अटक करण्याचा त्यांना अधिकार आहे. परंतु हा ऑफेन्स बेलेबल असल्यामुळे या ऑफेन्समध्ये बेल देण्याचा पॉवर त्यांना आहे. त्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनमधूनच बेल घेता येते. याकरिता त्यांनी तुम्हाला कोर्टामध्ये नेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर सेक्शन 126(2) BNS लावल्यामुळे कंप्लेनंटने सांगितले असेल की मला अमुक रस्त्याने जायचं होतं आणि याने मला रोखलं, मला तिथे जाऊ दिलं नाही, म्हणून मग पोलिसांनी 126(2) BNS हे सेक्शन लावलं आणि त्यामुळे पोलिसांना येथे इन्व्हेस्टिगेशनचा पॉवर मिळाला. पोलीस स्टेशनला मॅक्झिमम मॅटर्स हे असेच येत असतात. जेव्हा अशी घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळते तेव्हा पोलीस उचलून घेऊन जातात आरोपींना. परंतु तुम्हाला कल्पना नसते की हा ऑफेन्स बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे. तर पहिली स्टेज हीच आहे की तुम्ही पोलिसांना याबद्दल विचारू शकता की ऑफेन्स बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे म्हणून. इनफॅक्ट सेक्शन 47 ऑफ BNS प्रमाणे पोलिसांची ही ड्युटीच आहे की त्यांनी तुम्हाला याबद्दल इन्फॉर्म करावं की ऑफेन्स बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे. त्यांनी ही तुम्हाला कळवलंच पाहिजे. जमानतदाराला घेऊन या किंवा पाठवून द्या, तुम्हाला आम्ही जमानत देऊन लगेच सोडून देऊ, असे पोलिसांनी तुम्हाला सांगायला पाहिजे. परंतु प्रॅक्टिकली पोलीस असे सांगत नाही. तर तुम्ही त्यांना विचारू शकता, पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा विचारू शकता. तर पोलीस स्टेशनला जाताना कुणाला तरी घेऊन जा, एकटे अजिबात जाऊ नका. तर सिंपल इंजुरी असेल तर लगेच तुम्हाला पोलीस स्टेशनमधून सोडून देण्यात येईल. घाबरण्याचे अजिबात कारण नाही. अशा प्रकारचे मॅटर्स किंवा ॲक्सिडेंटचे मॅटर, ॲक्सिडेंट गाडी चालवताना होतो, त्यामध्ये किरकोळ जखम झाली असेल, गंभीर दुखापत झाली असेल, कारण ॲक्सिडेंट व्हावा असे कुणाचेही इंटेन्शन नसते. कुणाचे हातपाय तुटतात, कुणाचा मृत्यू होतो, तर या ॲक्सिडेंटच्या प्रकरणामध्ये पोलीस तुमच्यावरती 106(1) BNS प्रमाणे कारवाई करतील. परंतु हा ऑफेन्स बेलेबल ऑफेन्स आहे, तेव्हा पोलीस तुम्हाला अरेस्ट करतील. कॉग्निझेबल ऑफेन्स असल्यामुळे ते कारवाई करतील याच्यामध्ये. कारण दखलपात्र अपराधांमध्ये पोलिसांचा हा राईटच असतो कारवाई करण्याचा, त्यांची ही ड्युटी असते. परंतु हा ऑफेन्सच बेलेबल असल्यामुळे त्यांना बेल द्यावीच लागते. परंतु त्यांनी जर तुम्हाला कोर्टापुढे हजर केलं तर तुम्हाला कोर्टातून सुद्धा बेल मिळते. यामध्ये अजिबात कन्फ्यूज होण्याचे कारण नाही. जेथे बेलेबल ऑफेन्स असेल तेथे तुम्हाला बेल मिळणारच.
मग ती बेल पोलीस स्टेशन मधून मिळो किंवा कोर्टामधून मिळो, बेल मिळणारच. बेलेबल ऑफेन्स मध्ये तुमचा तो राईट आहे. आता ज्याला पोलिसांनी नेले त्याला एक जमानतदार लागत असतो. तो पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. सोबत आधार कार्ड, एक फोटो, एक रजिस्टर्ड डॉक्युमेंट, गाडीची आरसी वगैरे, किंवा घराची टॅक्स पावती, किंवा घराची दुकानाची रजिस्ट्री. तुम्ही यापैकी एका डॉक्युमेंटची तुम्ही त्यांना झेरॉक्स देऊ शकता. ओरिजिनल तुम्ही तुमच्याचकडे ठेवायची आहे. सेक्शन 478 BNSS मध्ये तुम्हाला पोलीस स्टेशनमधूनच पोलिसांना जमानत देण्याचा पॉवर आहे की ते जमानत घेऊन तुम्हाला सोडू शकतात. आणि बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे हा तुमचा अधिकारच आहे. तुम्हाला ते सोडणारच. तुम्हाला बेल मिळण्याचा अधिकार आहे. तर याला थोडं समजून घेण्याची आवश्यकता आहे की जे किरकोळ मॅटर्स असतात त्यामध्ये बेल मिळतेच. आणि ही बेल पोलीस स्टेशनमधूनच होत असते. आणि हे अपराध हे आवेशामध्ये होत असतात. यामध्ये एक्झॅक्ट इंटेन्शन कोणाचेच नसते. आणि या पोलीस स्टेशनच्या बेलमध्ये तुमचा 1 रुपया सुद्धा खर्च होत नसतो. तर येथे केवळ डॉक्युमेंटची कारवाई केली जाते आणि लगेच तुम्हाला सोडून दिलं जातं. आणि त्यानंतर चार्जशीट तयार करण्यात येते व ती पोलिसांतर्फे कोर्टामध्ये दाखल केल्या जाते. तेथे तुम्हाला समन मिळाल्यानंतर कोर्टाचा जमानतदाराला सुद्धा कोर्टामध्ये हजर करायचं असतं. ज्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स जमानतदाराने पोलीस स्टेशनला दिल्या त्याबद्दलचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही कोर्टामध्ये हजर करायचे असते. आणि कोर्टामध्ये ही बेल कन्फर्म होत असते. आणि त्यानंतर तुमच्या या केसची ट्रायल सुरू होते. तर तुमच्या लक्षात आले असेलच की पोलीस स्टेशनला अतिशय इझिली जमानत मिळू शकते. फक्त तुम्ही माहिती करून घ्यायची की ऑफेन्स कोणता आहे, बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे, हा ऑफेन्स कोणता आहे हे तुम्ही माहिती करून घ्यायचे पोलिसांकडून. जर तो बेलेबल ऑफेन्स असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशन मधूनच बेल मिळेल. नॉन बेलेबल असेल तर तुम्हाला कोर्टामधूनच बेल मिळेल. नॉन बेलेबल मध्ये पोलिसांना अधिकार नाही बेल देण्याचा. तर फक्त बेलेबल ऑफेन्स मध्येच पोलीस स्टेशन मधून बेल होत असते. त्या ऑफेन्स बद्दलची माहिती तुम्ही पोलिसांकडून घ्यायची असते. तरी सुद्धा तुमचे काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही विचारू शकता. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.